सर नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला परिचय द्या. माझं नाव दत्तप्रसाद रेवगडे, राहणार हिवरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आता हे आपण बघितलं, हे तुमचं घरा पाठीमागचं क्षेत्र आहे. पूर्ण जे आपण बघितलं समजा ओव्हरव्ह्यू जर बघितला समजा खालच्या साईडनी पूर्ण क्षेत्र हे मकाचं आहे आणि इकडे वरच्या साईडनी पण म्हणजे गोल जर बघितला आपण कॅमेरा फिरून तर पूर्ण मकाच आहे. मका आहे. किती क्षेत्र आहे टोटल? जवळजवळ 6.5 एकर क्षेत्र आहे. 6.5 एकर आहे आणि सगळी स्वीट स्वीट कॉर्न. कॉर्न. बरोबर. सुरुवातीपासून लागवडीपासून काय भेसळ डोसचं नियोजन कसं होतं, त्यानंतर स्प्रे आणि तणनाशक कशा पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल माहिती द्या. जर फरक बघितला तर तुम्ही इथं ब्लॅक सॉइल जमीन एकदा खाली आपण प्युअर ब्लॅक आहे सर. प्युअर ब्लॅक. पण ही माती जर बघितली बघा, म्हणजे तिकडची भुरकट माती होती, हलकी माती होती आणि ही काळी माती, काळी माती, कसदार माती आपण ज्याला म्हणतो. आता इथे लागण करताना जसं आपण सांगितलं मगाशी, आपण सांगितलं बेसल डोस भरताना आपण कोणती ट्रीटमेंट घेता सर? एकरी 10 बॅगा वापरतो. कारण याला आपण शेणखत वापरले ना आतापर्यंत वापरणे, आणि जवळ आता 5 ते 6 वर्षापासून आपण याला शेणखताचा वापरच नाही. अच्छा. मागच्या वर्षी काय पीक होतं या मकाच्या आधी? याच्या अगोदर मकाच होती. अच्छा. मागच्या वर्षी पण आपण दाण्याच्या मका घेतला तर हेच प्लॉट होते. अच्छा अच्छा. आता जे आता आहे ते सीपीचे जे व्हरायटी. आता ह्या वर्षी स्वीट कॉर्न आहे फक्त. स्वीट कॉर्न मध्ये आलेलो म्हणजे बियाची मका न करता सगळं स्वीट कॉर्न केलेली आहे. पण सर आज जर क्वालिटी बघितली सर, आता तुमचे हाता कणीस आहे आता म्हणजे निबर झालेले. हा पण म्हणजे असं जर बघितलं हार्वेस्टिंगला तर स्वीट कॉर्न मध्ये एक 8-10 दिवसामध्ये तुमचं हार्वेस्टिंगला येईल. 10 ते 15 दिवसात 2.5 ते 3 महिने लागतात त्याला हार्वेस्टिंगसाठी. अच्छा. जवळजवळ 2 महिने 10-12 दिवस झाले वरती, म्हणजे अजून 10-15 महिने समजायचं. अच्छा. म्हणजे अजून 15-1 दिवसामध्ये तुमचा येईल हार्वेस्टिंग. 15 दिवसात हार्वेस्टिंगचं आहे. महत्वाचं म्हणजे आज जर सर जवळून जर बघितलं, वरती जर बघितली एकसारखी उंची, एक समान आपण वाढ म्हणतो, त्यानंतर 2-2 कंस लागलेले. 2-2 कंस. बघा 2च स्वीट कॉर्नला 2-2 कंस आहे. खालचा पण प्लॉट आपण बघू शकता. सर पूर्ण दाखवा. जर उंची बघितली अशी कमी जास्त कुठंच नाहीये, एकदम एक टेबल लेवल म्हणतो ना आपण. आणि महत्वाचं म्हणजे सर आज जर ग्रीनरी जर बघितली तुम्ही, या पूर्ण प्लॉटची जर ग्रीनरी बघितली तर हिरवेपणा कसा वाटतो तुम्हाला? एकदम काळोखी आणि पूर्ण आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे सगळा वापर आपण कंटिन्यू करतो. अच्छा. जे मकाचं शेड्यूल दिलेलं आहे आपण त्या पद्धतीने आपण सगळा मकाचं शेड्यूल प्रमाणे यूज चालू आहे. आणि दरवर्षी आपण याला एक 10 बॅगाप्रमाणे कृषीधन. आता हे बघा ना सर, म्हणजे तुम्ही जो भेसळ डोस केलाय कृषीधन एकरी 10 बॅग, ग्रीन भूमी आणि एन बुस्टर 2 बॅगा असा आपला बेसल डोस असतो. पण आपण सेकंड डोस मध्ये पण जातो. ज्यावेळेस आपण ना हिला सेकंड डोस मध्ये आपण 10-26 आणि ग्रीन भूमीच्या 3 बॅगा एकरी घेतलेल्या आहे आणि एन बुस्टर 2 बॅग घेतलेल्या आहे. अच्छा. आपण 2 डोस करतो. पहिल्या डोस मध्ये आपण जे सांगितल्याप्रमाणे 10 बॅगा कृषीधन. या ना सर पुढे या. म्हणजे पहिला बेसल डोस तुम्ही जेव्हा आपण मशागत करतो, म्हणजे मका लावण्यापूर्वी जेव्हा रोटरिंग वगैरे मारून घेतो आणि सरी पाडायच्या आधी मग तुम्ही तो पहिला बेसल डोस टाकलेला आहे. त्यानंतर दुसरा बेसल डोस मका किती दिवसाची झाल्यानंतर? मका साधारण 21 दिवसानंतर आपला तणनाशकाचा पिरियड असतो. तणनाशक मारल्यानंतर आपण हे करतो, दुसरा डोस घेतो. साधारण 1 महिन्याची झाली का आपण एक दुसऱ्या डोस जातो. अच्छा. आज जर बघितलं सर पानाची जर हे बघितले आपण, बघा ना तुमच्या हातात हे पाणी. आता माझा हात तुम्ही हात लावून बघा, माहिती आपण बघितल्याप्रमाणे म्हणजे जे म्हणतो रुंदी म्हणजे जिथे आपण बेसल डोस वापरलाय, आता हे खालची साईड आहे, बेसल डोस जिथे टाकलाय तिथे म्हणजे सेम आपण रुंदी म्हणलं मगाशी पण आपण त्या दिवशी म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की पूर्ण हाताचा पंजा आणि एक बोट वरतोय आणि ग्रीनरी सुद्धा. म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही कोणत्याही पिकाला जर वापरले, आता हेच जर पान जर बघितलं सर, हाताचं माप घेतलं तर लक्षात येईल 2.5 ते 3 फुटाच्या पुढे जायचं. म्हणजे बघा म्हणजे आपलं एक 3.5 फुटाच्या आसपास त्याची लांबी असेल आणि रुंदी पण चांगली. ग्रीनरी वरतून जे म्हणतो आपण एकदम काळोखी चांगली. बरोबर. पूर्ण प्लॉट जर बघितला म्हणजे असं नाही का कुठं पिवळेपणा दिसतच नाहीये. आता मध्ये जाणं अशक्य आहे कारण तेवढी फुटवे झालेले. पण आज जर हे बघितलं आपण कणसांची जी क्वालिटी बघितली, 2-2 कणस आहे बघा एका याला, 2.25 महिन्याची झाली आता. तर काय सांगाल तुम्ही? आता मका पीक तुमचं 2-3 वर्षापासून आहे,
स्वीट कॉर्न मध्ये हा पहिलाच प्रयोग आहे तुमचा पहिल्या वर्षी, बरोबर. पण छान पद्धतीनं प्लॉट जमलाय. आणि म्हणजे जे तुम्ही नियोजन केलं बेसल डोसचं, 2 बेसल डोस, त्यामध्ये रासायनिकच्या एकच गोण्या घेतल्या तुम्ही, एक बरोबर. म्हणजे जास्त रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खतांवर भर देऊन तुम्ही अशा पद्धतीने जर म्हणजे प्लॉट डेव्हलप केलाय तर नक्कीच जे इतर शेतकरी आपण म्हणतो. अजून एक महत्वाचं, ह्या मका पिकामध्ये सर शेतकरी युरियाचा भरपूर वापर करतात. तुम्ही वापरलाय केला युरिया? नाही, युरियाचा वापर नाही केला सर. कारण काय होतं, आपल्या कृषी मध्ये आणि ग्रीन मध्ये भरपूर प्रमाणात हे असतं, ग्रीनरी येणारे घटक आहे आपण. अच्छा. त्यामुळे मग काही प्रॉब्लेम येत नाही, युरियाची गरज नाही. युरियाचा वापर आपण काय होतं वाढीसाठी करतो, वाढीची गरज नाही सर. ही सर्वसाधारण आज पहिली तर आपण 7 फुटापर्यंत आज जर सर हे बघितलं आपलं त्याचं फॉर्म म्हणतो आपण, तर बघा ना एकसारखे, म्हणजे असं नाही का कमी जास्त कुठंच नाही बघा. ऊसासारखं असं तिचं खोड झालेलं आहे. म्हणजे जो बेसल डोस आहे तो ताकदीचा आहे. त्याच्यात खरंच म्हणतो आपण की शेतकऱ्यांना सॅटिस्फाय करण्या इतकी त्याचं ताकद आहे. युरियाचा वापर करून आपण शेतजमीन नापीक करतोय, बरोबर. आणि आपण वेळ म्हणजे जागोजागी हे दृश्य बघितलंय की युरियाने जमिनी नापीक झाल्या आणि आता त्या जमिनीमधून उत्पादन पाहिजे तेवढं मिळत नाहीये, पिकं जमती नाहीये, काही ठिकाणी पिकच उगवत नाहीये. म्हणजे हा कुठेतरी युरिया कमी प्रमाणात, मी तर म्हणेल तो बंदच करायला पाहिजे. पण हळूहळू तो वापर कमी करायला पाहिजे. जिथे आता तुम्ही पावसाळी वातावरणी मका घेते, पावसाळी वातावरणामध्ये ऑलरेडी हवेतून जे आहे सततच्या पावसातून नत्र भरपूर प्रमाणात मिळणार आहे. अशा वातावरणामध्ये तुम्हाला युरिया वापरायची काहीच गरज नाहीये, बरोबर. तर अशा वेळेस जर तुम्ही समजा एसबीडीचा बेसल डोस असेल आणि आता आपल्याकडे नवीन ग्रेड आलेला आहे 16 ग्रेड NPK मध्ये, बायो फर्टिलायझर आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा तर काही याला वापर नाही केला आपला, बरोबर. आता जस्ट मार्केटमध्ये आलेलं आहे त्यामुळे वापरता नाही आल्या. पण नक्कीच म्हणजे जेव्हा आपण परत जर मका केले आपण, तर आपण त्याला याच्याद्वारे दंडाद्वारे आपण पाट पाण्यातून मोकळ्या पाण्यातून देऊ शकतो, बरोबर. आणि ड्रीप जर फर्टिगेशन असेल, समजा ऊसाला आजकाल लोक शेतकरी ड्रीप करताय, मका पण काही जण बेडवर लावताय ड्रीप करताय. तर ड्रीप इरिगेशन ज्याचं असेल तर त्याच्यातून जर ते NPK लिक्विड दिलं तर आणखी त्याला चांगले रिझल्ट मिळतील. आणि सगळे प्रोडक्ट जे आहे ते बायो फर्टिलायझर आणि आपले जे बेसल डोस मध्ये आपले सेंद्रिय खत आहे, हे महत्वाचं आहे की ज्याने जमिनीला कुठल्याही प्रकारची बाधा नाहीये, जमिनीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. या उलट जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि जमीन सुपीक होते, बरोबर. तर उत्पन्नासोबत जमिनीची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आज जी शेती करतोय आपण, बरोबर, नुसतं उत्पादन मिळावं म्हणून जमिनीशी काही पण आपण छेडछाड करायची आणि काही पण तिच्यामध्ये ओतायचं, मग ते पॉइझन असो, रासायनिक कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो, याचा कुठलाही विचार आज शेतकरी करत नाहीये. तर याच्यासाठी हे खूप छान उदाहरण आहे तुमचं की तुम्ही स्वतःच शेतकऱ्यांसाठी पण काम करताय. म्हणजे ते SBD या कंपनीच्या मार्फत तुम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत ते खतं असतील किंवा NPK लिक्विड मध्ये असेल तर ते तुम्ही पोहोचवताय, बरोबर. सोबत तुमचे प्लॉट म्हणजे स्वतः उदाहरण आहे की तुम्ही स्वतः शेती पण करताय, बरोबर. हे महत्वाचं आहे. जो विकतो त्याची शेती खरंच डेव्हलप आहे का आणि तो खरंच त्या शेतीमध्ये वापरतोय का, त्याचे काय रिझल्ट आहे. नक्की शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची शहानिशा करून असे सेंद्रिय प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि एकदा अनुभव घ्या की खरंच रिझल्ट कसे येतात. आणि जर तुम्हाला चांगले अनुभव आले तर तेच कंटिन्यू तुम्ही करू शकता.